श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. माणूस म्हटलं की माणसाच्या मध्ये पिंडपणा असतो आणि हे संपूर्ण जग म्हणजे ब्रह्मांड म्हटलं जातं. म्हणून मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, जे जे आहे ब्रह्मांडी ते सगळंच आहे पिंडी, किंवा जे जे आहे पिंडी ते आहे ब्रह्मांडी. म्हणजे आपल्या या शरीरामध्ये, आपल्या या पिंडामध्ये जे काही घडतं आहे त्याच गोष्टी ब्रह्मांडामध्ये घडतात, आणि ब्रह्मांडामध्ये जे काही घडतं तेच आपल्या शरीरामध्ये घडतं. इंग्लिशमध्ये याला ऑर्गॅनिझम असा शब्द आहे. माणसामध्ये शरीर नुसतं नसतं, तर शरीराबरोबर मन आणि आत्मा याही गोष्टी असतात. या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत, फक्त शरीर तेवढं दिसतं. शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं असतं, त्यामुळे ते मायेच्या आवरणाखाली असतं आणि म्हणून ते दृश्य असतं. परमात्मा आणि त्याचा अंश असणारा आपल्या देहामध्ये असणारा आत्मा, या दोन्ही गोष्टी अदृश्य असतात. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय माहिती आहेत, परंतु 11वं इंद्रिय असं ज्याला मानलं जातं, असं मन मात्र अदृश्य असतं. आणि प्रत्येक गोष्ट मनामध्ये अगोदर येते आणि मग शरीर त्याप्रमाणे हालचाल करतं. आणि या मनामध्ये आणण्याची क्रिया जी आहे ती आत्म्यामुळे होते. म्हणून आत्मा हे प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. या आत्म्यामुळे मनामध्ये करावं की करू नये, जावं की जाऊ नये, बोलावं की बोलू नये, असे संकल्प विकल्प येत असतात. आणि त्यातूनच आपल्या हातून कर्म घडतं किंवा घडत नाही. या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी अत्यंत निकट संबंध आहे. आत्मा आहे म्हणून मन आहे, आणि मन आहे म्हणून आपल्या शरीराच्या हालचाली घडतात. एखादी गोष्ट जर आपल्या मनातच आली नाही तर आपण काहीच करू शकत नाही. समजा आज शनिवार आहे, नाही का, आज सुट्टी आहे, आज झोपून राहूया असं जर मनात आलं तर आपण झोपूनच राहतो, उठत नाही. आणि हेच जर आपल्या मनात आलं, शनिवार असो नाही तर अजून काही असो, मी उठणार, मी माझे रोजचे व्यवहार काय आहेत ते करणार, असं जर आपल्या मनात आलं तर आपण ताबडतोब अंथरुणातून बाहेर पडतो. देहाचा मनाशी आणि मनाचा आत्म्याशी, म्हणजेच पर्यायाने आत्म्याचा देखील देहाशी संबंध असतो. सद्वस्तू म्हणजेच परमात्मा, म्हणजेच परमेश्वर, म्हणजेच आत्मस्वरूप, हे जर माणसाला पाहायचं असेल, त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्याची ज्ञान करून घ्यायचं असेल, तर या तिन्ही गोष्टींचा संबंध त्याच्याशी आला पाहिजे. तर आणि तरच ते शक्य होईल. आता आत्म्याचा परमात्म्याशी संबंध आहेच आहे, तो काय आपल्याला आणावा लागत नाही. पण आत्मा आपलं मूळ स्वरूप जे आहे की मी भगवंताचा अंश आहे हे विसरून जातो, आणि मी देह आहे असं तो मानायला लागतो. आणि म्हणून आत्म्यामध्ये देहभाव जागृत होतो, आणि तोच मनामध्ये पुढे पाठवला जातो.
त्यामुळे देह म्हणजेच मी, देह म्हणजेच मी, देह म्हणजेच मी हा भाव मनामध्ये अत्यंत दृढ होतो आणि मग देहाविषयीच सगळ्या गोष्टी आपण पाहू लागतो. देहाला काय हवं नको, देहाचे चोचले, देहाचे नटवणं, सजवणं, आवरणं, धुणं, पुसणं, कपडे घालणं, देहाचं आजारपण, देहाचं औषध पाणी, देहाला आनंद, देहाला यातना, देहाला दुःख, या सगळ्या देहाच्याच काळजीमध्ये आपण असतो. बघा, आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण देह आणि देहाबद्दलच सगळ्या गोष्टी करत आलेलो आहोत. आता तरी आपला देहभाव कमी होऊ दे, आता तरी आत्मभाव जागृत होऊ दे, आता तरी भगवंताविषयीची ओढ निर्माण होऊ दे, आता तरी आपल्याला त्याचं दर्शन व्हावं, त्याच्याबद्दलचं ज्ञान व्हावं हे वाटू दे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, देह आहे म्हणून आत्मा आहे हे लक्षात घ्या. कारण आत्मा हा देह असल्याशिवाय प्रगट होत नाही. आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, तो देहाचा आधार घेऊनच प्रगट होऊ शकतो. म्हणून देहाचं महत्त्व आहेच आणि आत्म्याशिवाय देह नाही म्हणून आत्म्याचंही महत्त्व आहे. जर देह नसेल तर आत्म्याला प्रगट होणं शक्य नाही. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तर हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे. शरीराला आपण जर परमार्थाला लावलं, भगवंताच्या सेवेला भक्तीसाठी लावलं तर आपल्या देहाचं सार्थक झालं, अन्यथा आपला देह व्यर्थ गेला असं रामदास स्वामी म्हणतात. कारण या देहावर अनेक प्रकारचे सुखदुःखांचे आघात होत असतात, आजारपण येत असतं, देहाला उणिवा भासत असतात, गरजा निर्माण होतात आणि या सगळ्यामध्ये देह मृत्यूपंथाकडे चाललेला असतो. कधी ना कधी प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे आणि आपण वाढदिवस साजरे करतो. वास्तविक पाहता आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं, आपण मृत्यूच्या 1 वर्ष जवळ गेलो. हे काही लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. आपण वाढदिवस साजरे करतो, अरे बाबांनो हा दुःखाचा दिवस आहे, कारण तुमच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालेलं आहे. तुम्ही आता मृत्यूच्या 1 वर्ष जवळ गेलेले आहात. ही भावना कायम लक्षात ठेवावी. म्हणून दासबोधामध्ये समर्थ सांगतात, देह चालत असतो मृत्यूपंथे. मृत्यूच्या वाटेवर आपल्या देहाची ही वाटचाल चालू असते. शरीराला महत्त्व का आहे तर शरीराच्या द्वारेच भक्ती करून, साधना करून आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. आणि या कृतीला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ असं म्हणतात. आपण आत्मा विसरलेलो आहोत, आपण परमात्म्याचा विसर पडलेला आहे. ही जाणीव निर्माण करण्याची जी काही यंत्रणा आहे, प्रक्रिया आहे, या गोष्टीला यज्ञ असं म्हणतात. यज्ञ केला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला अर्पण करावं लागतं, काहीतरी जाळून टाकावं लागतं. तर काय अर्पण करायचं आहे? महाराज म्हणतायत आपला अहंकार अर्पण करायचा आहे आणि आपली देहबुद्धी जाळून टाकायची आहे. म्हणजे काय करायचं? देहबुद्धी नाहीशी करून आत्मबुद्धी जागृत करायची. अहंकार शून्य व्हायचं, अहंकार घालवायचा आहे. जर अहंकार असेल तर भगवंताच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आड येणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अहंकार.
यज्ञामध्ये याच अहंकाराचा बळी द्यायचा आहे, तो जाळून टाकायचा. माझ्यातला मीपणा संपला पाहिजे, माझ्यातलं कर्तृत्व संपलं पाहिजे, माझ्यातलं कर्तेपण गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी यज्ञकर्म आवश्यक आहे. आणि सतत आपल्या मनामध्ये हे घोकत राहायचं की राम इच्छा राम करता, राम इच्छा राम करता, राम इच्छा राम करता. कारण आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही घडतं ते भगवान श्री रामचंद्रांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सामर्थ्याने, त्यांच्या शक्तीने आणि त्यांच्या सहाय्याने, पाठिंब्याने होत असतं. कर्तेपण त्यांचं असतं, इच्छा त्यांची असते. आपल्या मनासारखं काहीही घडत नाही. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुमच्या मनासारखं घडत नाही ही त्या भगवंताची कृपाच समजा. कारण आपल्या मनामध्ये इतके घाणेरडे आणि नको ते विचार येत असतात. आणि जर खरंच तसं झालं तर जग जे काही चाललं आहे त्या जगाला चालणं थांबलं असतं, जग बुडालं असतं, जग जळून गेलं असतं, जग नाहीसं झालं असतं. कारण आपल्या मनाची शक्ती इतकी प्रचंड आहे की सगळ्या जगाचाच, सगळ्या ब्रह्मांडाचा, सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांडांचा नाश करण्याचं सामर्थ्य आपल्या मनामध्ये आहे. आणि मराठीमध्ये आपण एक म्हण वापरतो बघा, मन चिंती ते वैरी न चिंती. वैऱ्यांनी सुद्धा कधी असा विचार केला नसेल इतका घाणेरडा विचार आपलं मन करतं. म्हणून मनाला देहाकडून वळवून घेऊन आत्म्याकडे लावायचं, हाच यज्ञ आहे. आता यज्ञ अनेक प्रकारचे आहेत. आता हा जो आपला चालू आहे याला ज्ञानयज्ञ म्हणतात. ज्ञानयज्ञ का म्हणायचं तर मला जे काही माहिती आहे, मला जे काही समजलेलं आहे, मला ज्या गोष्टी कळलेल्या आहेत, आवडलेल्या आहेत, ज्या गोष्टींमुळे मला आनंद मिळाला आहे, मला सुख मिळालं आहे, मला समाधान मिळालं आहे, हे सगळं ज्ञान मी तुम्हाला सांगतो आहे. आणि म्हणून हा एक प्रकारचा आपला ज्ञानयज्ञ. आता ज्ञानयज्ञ का म्हणायचं? कारण हे आपण अत्यंत निस्वार्थीपणे करतो आहोत, निरपेक्षपणे करतो आहोत. मला तुमच्याकडून काहीच मिळवायचं नाही आहे आणि मला तुम्हाला काही द्यायचं नाही आहे. आपली इतर गोष्टींची देवाणघेवाण नाहीच आहे. असलीच तर ती प्रेमाची, भक्तीची देवाणघेवाण आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही माझ्यावर प्रेम करता. मी तुमच्यावर भक्ती करतो, तुम्ही माझ्यावर भक्ती करता. असं आपल्यामध्ये भक्ती आणि प्रेमाचा एक प्रकारचा पूल आपण उभारला. आणि या पुलामुळे आपल्याला एकमेकांकडे जाणं सोपं जातं, सोयीचं जातं. आपल्या दोघांमध्ये भक्ती प्रेमाचा पूल आहे. दुसरा आहे द्रव्ययज्ञ. द्रव्ययज्ञामध्ये आपल्याजवळ जी काही सामुग्री असेल, ज्या काही वस्तू असतील, जो काही पैसा असेल, याचा उपयोग इतरांसाठी करायचा आहे, इतरांच्या आनंदासाठी करायचा. कारण हे जे काही मला मिळालेलं आहे त्यावर माझ्या एकट्याचाच मालकी हक्क आहे असं नसून भगवंतानी हे सर्वांना मिळावं म्हणून माझा माध्यम म्हणून वापर केला आहे आणि मला या गोष्टी दिल्यात. त्या गोष्टी मी भगवंताची जशी इच्छा असेल त्या त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या द्रव्याचा विनियोग जिथे जरूर आहे, ज्यांना गरज आहे अशांपर्यंत ती पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ते करत असताना मला त्या माणसांकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाही आहे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधायचा नाही आहे. असा जर भाव मनात असेल तर त्याला द्रव्ययज्ञ म्हणतात.
योग नाही का, हा सुद्धा एक यज्ञच आहे. भगवंताशी जमवून घेणे, भगवंताशी जुळवून घेणे, भगवंताची सतत आठवण ठेवणं, त्याचं स्मरण करणं, त्याचं नाम घेणं, हाही एक भक्तियोग असं म्हटलं जातं. आता काही काही माणसांजवळ काही विशेष कला असतात. कुणाला गाता येतं, कुणाला वाजवता येतं, कुणाला नृत्य करता येतं, कुणाला पेंटिंग करता येतं, कुणाला मूर्ती घडवता येते. आपल्या या कलेचा, आपल्या या ज्ञानाचा, आपल्या या विशिष्ट गुणधर्माचा आपण भगवंताकरता वापर केला पाहिजे. त्याचा जर आत्म्याकरता वापर केला, त्याचा जर परमात्म्याकरता वापर केला, तर हा देखील एक यज्ञच होतो. माझी जी कला आहे, गायन कला म्हणा किंवा भजन करण्याची कला म्हणा किंवा प्रवचन करण्याची कला म्हणा किंवा कीर्तन करण्याची कला म्हणा, हे जे काही मी करू शकतो ते जर मी भगवंतासाठी म्हणून करत असेल, परमात्म्यासाठी म्हणून करत असेल आणि तुमच्यासाठी म्हणून जरी करत असलो तरी तुमच्या सर्वांमध्ये तोच परमात्मा असल्यामुळे हे सुद्धा एक प्रकारे भगवंतासाठीच करणं आहे आणि म्हणून हा देखील यज्ञच आहे. जर आपण आपली कला भगवंतासाठी वापरली नाही तर आज ना उद्या ती कला नाहीशी होईल. वय वाढेल तसं आपल्याला गाता येणार नाही, आपल्याला चालता येणार नाही, आपल्याला बोलता येणार नाही आणि मग आपल्याबरोबर या कला नाहीशा होतील, संपून जातील. म्हणून त्याचा वापर भगवंतासाठी करा.